सांगली शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन तर रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करत सांगली महापालिकेचा निषेध। प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्त करून द्यावा, नागरिकांची मागणी। चंद्रपूर शहरातील रहमतनगरमधील मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात मोठी क्लोरीन गॅस गळती, 30 नागरिकांना या ठिकाणी हलवलं, तर नागरिकांमध्येही यामुळे भीतीचं वातावरण। साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या कटगुणमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केली। आरोपी पती विनोद जाधव पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात। धान्य व्यापाऱ्यावर आता गोळीबार करून 50 लाख लुटणारी टोळी गजाआड, तर गुन्हे शाखेच्या पथकाकडून 4 आरोपींना बेड्या। 21,11,000चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त, पोलिसांची माहिती। कर्नाटकातील बँक ऑफ इंडियाच्या दरोड्याचे सोलापूरच्या मंगळवेढ्यात धागेदोरे, तर हुलंजी या गावामध्ये सापडले दरोडेखोरांचे वाहन। गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात दरोड्यातील सोनं असल्याची माहिती। शिर्डीमध्ये बनावट वेबसाईटद्वारे साईभक्तांची फसवणूक, साई संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार, तर सायबर पोलिसांच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू। गँगस्टर छोटा राजनला सुप्रीम कोर्टाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात दिलेला जामीन रद्द, छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा। ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन महेंदळे यांचं निधन। महेंदळे हे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार होते। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती।